देवेंद्र फडणवीस हे 5 वर्षांपूर्वी मी पुन्हा येईन म्हणाले होते, पण ते पुन्हा आलेच नाहीत, दुसरीकडे बसले। मात्र या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यात काय बदल झाले हे मगाशी त्यांच्या भाषणातून दिसून आलं। देवेंद्र फडणवीस यांच्यात एक अमूलाग्र बदल घडलाय, या कृतीचं स्वागत करतो असं शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं। विधानसभा अध्यक्षांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। भाजपाचे आमदार राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे। राहुल नार्वेकर यांची एकमतानं निवड झाली आहे। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे। सचिन अहिर यांनी भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली आहे। आमचं हिंदुत्व भाजपासारखं नाही असं सचिन अहिर यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजनेवरून राऊतांनी सरकारवर टीका केलेली आहे। निवडणुकीमध्ये महिलांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। कन्नडिगांची मराठी भाषिकांवर दडपशाही सुरू आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे। कोल्हापुरातले ठाकरे गटाचे कार्यकर्ते बेळगावकडे रवाना झाले आहेत। बेळगाव सीमा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आयोजित महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे। तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नेत्यांच्या प्रवेशावर देखील बंदी घातली आहे। यावर आदित्य ठाकरेंनी बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे। नवी दिल्लीमध्ये 2 खासदारांनी मोदी आणि अदानींचे मुखवटे घातले। राहुल गांधींनी मुखवटे घातलेल्यांची मुलाखत घेतली आहे। शिवसेना आमदारांची आज दुपारी महत्त्वाची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेना विधिमंडळ कार्यालयामध्ये आमदारांची बैठक होणार। या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार याबाबत चर्चा होईल। विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। या दिवशी राहुल नार्वेकर हे पुन्हा विधानसभा अध्यक्ष झाले आहेत। आज त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा झाली असून दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशन आज वन नेशन वन इलेक्शन बिल सादर केलं जाणार। त्यामुळे विरोधकांची काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे। नागपुरामध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर चर्चा होणार आहे। 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन असेल। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे। राहुल नार्वेकरांवर आपलं लक्ष होतं। फडणवीस विधानसभेत बोलायचे तेव्हा नार्वेकर त्यांना माहिती पुरवायचे। 2.5 वर्षांपूर्वी आपली अध्यक्ष म्हणून महायुतीने निवड केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। पहिल्यापेक्षा दुसरंच भाषण मुख्यमंत्र्यांचं वाटलं होतं। एकनाथ शिंदेंच्या टोलेबाजीनंतर जयंत पाटलांनी मिश्किल टिप्पणी केलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली। यावर जयंत पाटील यांनी टिप्पणी करताना म्हटले की आज सभागृहात 3 भाषणं झाली आहेत, पण पहिल्या भाषणापेक्षा दुसरंच भाषण मुख्यमंत्र्यांचं आहे की काय असं वाटत होतं। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालेलं आहे। सतीश वाघ यांचं चौघांकडून अपहरण झालेलं आहे। शेवाळवाडीतील सकाळची ही घटना आहे। 4 चाकी वाहनातून आलेल्या 4 जणांनी वाघ यांचं अपहरण केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली। रविवारी रात्री ही बैठक पार पडल्याची माहिती मिळते। फडणवीस शिंदेंच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असं नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचं समजतंय।